नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि त्यात मी आहे सध्या प्रभाग क्रमांक 12 दाभा गावात. त्या दाभा गावाच्या लोकांचा कल कुणाकडे राहील हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणखी पोरं आले. काय हॅलो, काय नाव आहे? इंग्रजीत नाही बोलायचं बाबा, मराठीच बोलायचं. माझं नाव वेद. वेद, बहुत मस्त, खूप नाव छान आहे तुझं. काय करतो तू? मी स्टुडंट आहे. काय म्हणजे स्टुडंट म्हणजे? इंजिनिअरिंग स्टुडंट अच्छा, इंजिनियर. कोणतं इयर आहे? आहे. मी 12th मध्ये आता. अच्छा, कशाच मध्ये करू राहिला इंजिनियर? आता 12th मध्येच आहे ना. अच्छा, JEE. काय बनायचं आहे तुला? चांगला माणूस. क्या बात आहे, बहुत बढिया. ये हुई ना बात. म्हणजे माणूस चांगला बनला पाहिजे. नक्कीच चांगला माणूस बनायचा. नक्की नाही, थोडं तुमच्यासोबत बोलतो. नाही, यांच्यासोबत थोडस नंतर तुमच्यावर येते मी. नंतर कसं हे चांगला माणूस बनणार आहे ना. आता तुझं मतदान आहे? नाही आहे. ते अजून 18 वर्षाचं व्हायचं. बरं ठीक आहे, तुझं मतदान जरी नसलं, काय वाटते तुला? म्हणजे इथले नगरसेवक कसे निवडून यायला पाहिजे? सगळे चुते आहे. सगळेच चुते आहे. सगळेच म्हणजे असं तर होऊच शकत नाही ना. सगळेच करप्ट आहे. असं होऊच शकत नाही. नाही असं एक पण कोणाला चांगला माणूस नाही जे नीट काम करेल. म्हणजे तुझ्या मनामध्ये नीट काम करणारे नाहीच आहे. नाहीच आहे. मग आता मतदान द्यायचं आहे, मग आता नोटा सरकार कसं बनेल? नगरसेवक कसा येईल नोटा जर दाबला? जे आता असं काय नाही की जे चांगला माणूस कोणीच नाही आहे. कमी वाईट जे माणूस आहे त्यांना वोट द्यावं लागतं. कमी वाईट माणूसला वोट द्यावं लागतं. अच्छा, हे तू होय कसं काय एकदम तुझ्या मनावर एकदम ठसून घेतलं का सगळेच कामाचेच नाही आहे? ते दिसतंय आता. खूप हा म्हणजे एक युवकांचा हा गंभीर इशारा आहे. बरं, प्रत्येकाने ह्या मुलाचं समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याला भ्रष्टाचार दिसतोय, त्याला काम करणारे दिसत नाही, त्याच्यामुळे त्याच्या भावना आहे. तसंच आहे. आता पूर्ण चांगला माणूस कोणीच नाही आहे. जे कमी वाईट आहे, जे कमी करप्ट आहे, आता एक जास्त करप्ट असेल, एक कमी करप्ट असेल, जे कमी करप्ट त्याला वोट द्यावं लागेल. पण नोटाचं ऑप्शन ते योग्य वाटते का तुला? ते योग्य नाहीये. कारण लोकशाही आहे, लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही मग नोटा दाबून जे आहे ते लोकशाहीला नाकारू राहिले. मलाही ऑप्शन इलेक्शन कमिशननं जर दिलं असेल. नोटा दाबून पण काहीच नसतं ना. ज्याला सगळ्यात जास्त वोट मिळते तेच जिंकतो. हो ना, बरोबर आहे ना. पण मी जर नोटा दाबत असेल तर मला याच्यापैकी कोणीच मान्य नाही असं राहील ना. तो बघ. हो, पण इलेक्शन जे असते जिंकेल तर तेच ना ज्याला वोट भेटतात. नोटा म्हणजे तुमचा वोट कुठेच नाही गेला. हो ना, मला मान्य नाही. हे जेवढे उमेदवार आहे ते मला मान्य नाही असा त्याचा. माझं असं आहे की भाऊ असं म्हणत आहे की आतापर्यंत जे काम झालंय आपल्या इंडियामध्ये हे छान झालंय की वाईट झालंय? काय वाईट झालंय मला सांग. अच्छा, नाही थांबा ना, दोघे जण आहे. चांगलं आहे हे. एक म्हणते वायुसेनेचा रोड पहा, हा. ते रोड पहा. तिकडे तुम्ही जातात का? तिकडून हो, जातो ना आम्ही. रोड पाहिला कसा आहे? बरोबर आहे. वर्षापासून कसाच आहे तो? कोणी बनवला का? मग लोकांचं ध्यानच नाहीये. नाही, कोणता रोड हा जो आहे हा आपला वायुसेना आधी 2 वर्ष बरोबर आहे त्याचं म्हणणं. जो हा जो रोड गेलाय ना, गडकरी येतो, फडणवीस येतो, जे रोड पासून ते जातो फक्त तेच रोड पेंट होतो. फक्त तेच रोडवर पेंट होतो. हे बरोबर आहे ना. नेते जेव्हा येतात ना तर डांबर टाकल्या जाते. त्या रोडवरती आता बनलं होतं रोड 2 वर्ष. पण आता हा जो रोड आहे आपला, दादा हा जो रोड आहे आपला, आता तुम्ही दाभ्या गावाचा जर विचार केला तर हा रोड तुम्हाला योग्य वाटते का? नाही मला नाही वाटत. आता किती वर्षापासून समजा हे गाव इथं वसलेलं आहे. जर समजा हा रोड मोठा झाला असता तर आपल्याला येण्या जाण्याची किती सुविधा झाली असती. बरोबर आहे. चौकामध्ये किती ट्रॉफिक. बरोबर नाही, बरोबर आहे ना. पण नाही तो हाच रोड नाही. हा तर हे आपण सगळे मिळून जर किमान गावातला मुख्य रस्ता जो आहे, किमान गावातला जो मुख्य रस्ता आहे तो तरी आपल्याला चांगला लागेल ना. दादा सर, यामध्ये एक मुख्य रस्ता इथून पांदन रस्ता आहे. त्या पांदन रस्त्यावर तर आजकाल सगळं एन्क्रोचमेंट झालं. पांदन रस्त्याचे कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्याच्यामुळे ते काम थांबले आहे. हा जो रस्ता आहे यामध्ये बरेचसे घरं येऊन राहिले, त्या कारणास्तव शासन विचार करून राहिलं की हे जेव्हा घरावाल्याने जर आम्हाला समजा योग्य असं काही त्यांनी अतिक्रमण जर बाहेर केलं तर आम्ही रस्ता बनवू. भरपूर वेळा हा विचार केला होता की हा रस्ता कसा मोठा होईल, कारण की मेन चौकातून ते सर्व एंड पर्यंत
मोठे मोठे चौडे रस्ते करण्याचं तुम्हाला गडकरी असं नाही वाटत का कुठली सरकार समजा येते का बाबा आम्ही मग रस्त्यासाठी एन्क्रोचमेंट काढलं, अतिक्रमण काढलं तर मग हे आम्हाला मत भेटणार नाही म्हणून त्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी राहू राहिल्या. हा भाग बी तो विषय खूप अति महत्वाचा आहे. लोक मनातून दुखावले नाही पाहिजे आहे असं ना? पण आहे. दोन्ही गोष्टी आहे, मतं पण आहे आणि लोकांचं नुकसान होते तो कोर्टामध्ये पण लोक जातात. आणि मग लोकांनाच त्रास होते जाण्या लोकांना येण्यासाठी. त्रास होते. मेन म्हणजे कोर्ट कचेरी सुद्धा या रस्त्यांमध्ये अडचण निर्माण करत आहे. आमच्या दाब्याचे 3 रस्ते असे आहे का जे कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये अतिक्रमण हटवताना येऊन राहिला आहे. हे कोर्ट कचेरीमध्ये दुसऱ्या दिवशी जातात हे अतिक्रमण काढायचा विषय आला तर. दुसरी गोष्ट आणखीन एक मला बोलायचं होतं. आपल्या दाब्यामध्ये मला कल्पना वाटत नाही की नागपूरमध्ये आहे का तर बालवाड्या ज्या या भाड्याच्या खोलीमध्ये आहे. भाडेकरी ते अंगणवाड्या. अंगणवाड्या तो नेहमी म्हणतो की बा इथून उठा दुसरीकडे जा. त्या सेविका आहे बालवाडी सेविका त्या त्रस्त होऊन गेल्या दृष्टिकोनातून. मला तरी असं वाटते पण का शासनाने सरकार वरत बीजेपीचं आहे, खाली बीजेपीचा. अशा वेळेस या सरकारनं करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. यापर्यंत लक्ष त्यांचं बी असू शकते परंतु कोणीतरी त्यापर्यंत ते विनंती घेऊन गेलेलं नाही, कागदपत्र घेऊन तुमच्या गेलेलं सारख्यांनी नाही. झालं पाहिजे. आम्ही आता सरकारकडे हे मागणी केली आहे. कमसे कम 2 खोल्यांचं रूम आता प्रत्येक एरिया वाईज स्वतःची यश आले पाहिजे. स्वतःची असायला पाहिजे. सरकारी जागा भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे. जमीन तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी मिळतं, बाजारासाठी, मशान घाटसाठी. माझी मागणी आणखीन या दाब्याला मशान घाट नाही पाहिजे असं. त्या कारणास्तव इथे मी जमीन शोधून काढली. ते वादातच चालू आहे ना मशान घाटाचं. मी जमीन शोधून काढली. एक सातबारा काढला. त्यामध्ये जुन्या सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे का ही स्मशानभूमीसाठी राखीव. स्मशानभूमीसाठी राखीव आहे. पण शासनाला माझ्याकडे आहे, माझ्या मोबाईल मध्ये त्याच्यावर कॉपी आहे. मी आता ती जमीन दाखवून देईन सरकारला आणि त्याच्यानुसार बा तिथे कंपाऊंड करून तिथे व्यवस्था करायची. चांगलं राहील ते. मुर्द्यासाठी व्यवस्था नाही आहे इथं. तेच तर. तो माणूस आयुष्यभर कष्ट करतो. शेवटच्या क्षणी त्याला क्षणी त्या नाल्याच्या काठावर 200 त्याला बिचाराला जाळते पाणी. दुसरी गोष्ट आपल्याला ते मशांचं करायचं आहे. सोबतच आपल्याला बालवाड्या ज्या आहे आपल्या स्थायी जागेवर करायच्या आहे. सरकारी जमिनीचा गैरवापर होऊ नये आणि नेता लोकच करतात. मी पक्षाचा गोष्ट नाही करत पण कोणताही पक्ष राहो सरकारी जमीन हडपून तिनं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी याच्या जवळ आता बाजारपेठेसाठीच आपल्याजवळ जागा नाही आहे. हर ठिकाणी बाजारपेठ जी भरते आहे ती रोडवर भरते आहे. ज्या येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होत आहे. लोकांना त्रास देऊन शिने बाजारपेठ भरवणं हा सुद्धा चुकीचा मुद्दा आहे. म्हणून माझं म्हणणं एकच आहे की बाजारपेठेच्या ठिकाणी रिझर्वेशन होतं सर संत जगनाड्यामध्ये बाजारपेठेचं. तिथे सुद्धा त्या कॉलनीला नियमितीकरण केलं आणि त्या ठिकाणी बिल्डिंग उभारल्या. म्हणून हे शासनाची चुकी आहे आणि त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध नसल्या कारणास्तव खडगाव रोडवर जो आहे वाहतुकीचा रोड लोकांना जाण्या येण्याचे रस्ता नाही राहत पण त्या ठिकाणी बाजारपेठ आता उभारली आहे. इकडे प्लॉटवर लोकांच्या बाजारपेठ उभी आहे. मग यांना सगळ्या ठिकाणी सरकारी जागा अवेलेबल आहे. बाजारपेठेसाठी मृत्यू झालेल्या लोकांसाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी जागा भेटत नाही. का भेटत नाही? सगळ्या समस्या आता सोडवल्या पाहिजे. तेव्हा भाऊ मुख्यमंत्री आहे, महानगरपालिकेवर जे काही दोन्ही निवडून येतील अशा आता यांना काय सांगाल तुम्ही? ह्या तुम्ही ज्या सगळ्या समस्या सांगितल्या सर आता आम्ही सगळ्या पॅनल बनवलेला आहे. त्या पॅनल मध्ये आम्ही असं त्यांना पत्र लिहिणार आहे की आमच्या जो ही जागा आहे आम्ही त्यांना बोटानं दाखवणार. ही जागा हिला काढा आणि इथे कंपाऊंड करून इथं मशान घाट बनवा. दुसरी कुठे इथे जागा आहे. कोणा बिल्डरच्या घशात तर नाही टाकणार ती जागा? लक्ष ठेवाल ते नाही ते जाणार नाही आहे. ती जाणार नाही का सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे काही स्मशानाची जागा आहे म्हणून ते त्या कारणास्तव. सोबत सर जे रोड जे आहे सरकार रोड बनवते. सरकार जवळ एवढे सुंदर बढिया मोठे इंजिनियर राहतात सर. मी म्हणतो ना अनपढ माणसापेक्षा इंजिनियर घटिया दिसून राहिले मला. त्याचं कारण असं आहे NIT मध्ये एवढे मोठे इंजिनियर असून 30 फुटावर एक घर असते. 30 बाय 50चा प्लॉट असते. त्या रोड खोदण्यापेक्षा नवीन रोड बनतो. 10 दिवसामध्ये रोड फोडून तिथून पाईपलाईन टाकतात आणि एका साईडला इलेक्ट्रिक टाकतात. यांना एवढे कळकळीची माझी विनंती आहे. कमसे कम तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की त्या रोड मध्ये एक छोटासा पाईप टाका. 56 रुपये दराने तुम्ही आमच्याकडून पैसे घेतात आणि ह्या रोड बनला करोडो रुपयाचा रोड बनतो आणि तो रोड आणखी दुसऱ्या दिवशी फुटतो. त्या कारणाचं शासनाचं नुकसान होतं. महत्वाचं आहे. वारंवार रोड सुद्धा. आणि जर मी हे माझी मागणी जर पूर्ण केली सरकारने अगर छोटे पाईप अगर त्या रोड मधून 30 फुटावर जर टाकले सर एवढा अनमोल रोड 10 वर्ष काय 20 वर्षापर्यंत टिकेल हे असं मी गॅरंटीने म्हणतो. दुसरा नक्कीच मी सध्या या दाभा गावामध्ये आहो. दाभा गाव प्रभाग 12 मध्ये येते. माझा जर व्हिडिओ ऐकत असतील म्हणजे उमेदवार जरी असतील ऐकत असतील किंवा इथले आमदार ऐकत असतील किंवा मुख्यमंत्री साहेब ऐकत असतील तर यांच्या ज्या समस्या आहेत तंभूत त्यांनी समस्या मांडलेल्या आहेत. दाभा गावातल्या खूप मोठ्या समस्या आहेत त्या हल झाल्या पाहिजे.
कारण इथे स्मशानभूमीची समस्या आहे, रस्त्याची सुद्धा मोठी समस्या आहे, वाहतुकीला आणि बाजारपेठ नाही आहे. ह्या अंगणवाडीसाठी स्वतःची बिल्डिंग्स नाही आहे, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहे. ह्या महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याकडे जे आहे विशेष लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी जी आहे दाभा ग्रामवासियांची आहे. आणि नक्कीच 15 जानेवारीला मतदान आहे. तुम्ही घरामध्ये राहू नका, 15 जानेवारीला घराच्या बाहेर पडा, मतदान करा मोठ्या प्रमाणात. कारण मतदानाचा अधिकार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला हा खूप महत्वाचा अमूल्य असा अधिकार तुम्ही दिलेला आहे, तो 15 तारखेला बजावा. आणि 16 तारखेला तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण ते तुम्हाला कळणारच आहे. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.